पालकमंत्री म्हणाले की त्यांच्यावर हे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. काय पालकमंत्री थोडासा वेळ झालेला आहे, त्याला मी सांगतो की देशी दारू प्यायला थांबा, अंग्रेजी दारू घ्या दररोज, नाही तर खूप ऊन आहे. बडबड बडबड करण्याची एक मर्यादा असते. थोडासा त्यांनी संयम बाळगावा. आणि मी अशा प्रकारच्या लोकांना काही जास्त महत्व देत नाही, म्हणून ते दररोज 3 तास 4 तास मीडियावाल्यांना बोलवतो आणि इम्तियाज जलील रात्री झोपतानाही ते किती वेळा माझं नाव घेत असेल मला माहित नाही आहे करके. आणि पोलीस सक्षम आहे, पोलिसांना माहित आहे की काय करायचं. जेव्हा मी भाषण देत होतो ना, ते गोधडीमध्ये झोपलेलं होतं, त्यावेळी पोलीस सुद्धा उपस्थित होती. पोलिसांना माहित आहे मी काय बोललेलो आहे, आणि त्यांना असं वाटत असेल की काही बोललेलं आहे तर त्यांनी ते जे कारवाई करायची आहे ते करतील ना. तुम्ही काही एक्सपर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस अधिकारी नाही आहे, तुम्ही काही लॉयर नाही आहे, तुम्ही या शहरातला लुटून खाणारे एक भ्रष्ट नेता आहे फक्त. त्यांनी पुढे ते म्हणाले की उद्या कॅबिनेट आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांना सह आरोपी करा या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार. अर्बन टेररिस्ट असं उल्लेख नाही, फक्त अर्बन टेररिस्ट नाही केलं त्यांनी मला काय जिहादी, अर्बन टेररिस्ट, निजामाची औलाद. मी त्यांना फक्त एक हे बोलतो की टेररिस्टची स्पेलिंग त्यांनी लिखून दाखवावी. टेररिस्ट जे शब्द आहे ना त्याची स्पेलिंग त्यांनी लिहून दाखवा. हे माझ्या शहराच्या जिल्ह्याचा दुर्दैव आहे की अशा प्रकारचा पालकमंत्री आम्हाला लाभला आहे, ज्यांनी काय काम केलं मागच्या इतक्या वर्षामध्ये. तर फक्त लुटून खाण्याचं काम केलं त्यांनी. आणि आता उद्या कॅबिनेट मीटिंग आहे, तुम्ही माझ्या बाबतीत तर मागणी करा, हे मागणी पण करा की इम्तियाज जलीलने माझ्या बाबतीत जे जे आरोप केलेले आहे की कशा प्रकारे मी बिट्स हॉटेल आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली, SC समाजातली गोरगरिबांची जे जमीन होती वर्ग 2 ची ते माझ्या मुलाच्या नावावर काळी मोल भावामध्ये कशा घेतली. ठरवणारे आम्ही कोणी नाही, पण प्रत्येकाचे काहीतरी म्हणणं आहे. ठीक ते म्हणलं तर आम्ही ठीक आहे, मी बोलू. तुम्ही सुरुवात करा होता. आजच्या अतिक्रमण कारवाई बाबत काही आक्षेपही घेतल्या जात आहेत, बोलल्या जात आहे, काय नक्की महापालिकेची भूमिका काय असते? आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री मतीन पटेल यांच्या 3 ठिकाणी जे अतिक्रमण होतं त्यासाठी महापालिकेने नियमानुसार नोटीस दिलेली होती. ती नोटीस दिल्यानंतर त्यांना त्यांच्या मालमत्तेबाबतचे कागदपत्र देण्याची संधी दिलेली होती. त्या संधीमध्ये त्यांनी कागदपत्र दिलेली नाहीत आणि त्या मालमत्ता अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आणि त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी जे ऍप्लिकेशन केलेलं होतं तिथे सुद्धा महापालिकेचे वकील आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा स्टे मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने नियमानुसार लिगल नोटीस देऊन अतिक्रमणाबाबतची कारवाई केलेली आहे. आणि ही कारवाई आहे ती महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकाने आज पूर्ण केलेली आहे. खासदारांनी काही आरोप केले आणि काही प्रकरणं आपल्या समोर या ठिकाणी ठेवली, त्यामध्ये तज्ञ आहे का? माननीय माजी खासदारांनी काही नगरसेवकांबाबतचे काही कागदपत्र आम्हाला निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये मी तात्काळ अतिक्रमण विभागाला आणि मालमत्ता विभागाला चेक करायला, व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. जर त्यामध्ये तथ्य असेल तर त्यामध्ये सुद्धा ऍक्शन घेतली जाईल. त्याचा एक आक्षेप असा होता की ही कारवाई एवढी तातडीने, म्हणजे 3 दिवसाची नोटीस, 24 तासाची नोटीस, आणि काही तक्रारी तुमच्याकडे महिना 2 महिन्यापूर्वी आहेत, मग असा भेदाभेद का? तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आणि त्यामध्ये तथ्यता आढळल्यानंतर अगोदरच्या ज्या आमच्याकडे तक्रारी होत्या त्यामध्ये काही नोटीस देण्याची कारवाई झालेली दिसून आली नाही. जे काही मला आढळून आलं ते आता त्यामध्ये नोटीस द्यायला मी सांगितलेलं आहे. आपण प्रोसेस फॉलो करतो, नोटीस देतो, त्यानंतर संधी देतो कागदपत्र देण्यासाठी, आणि त्यानंतर जर आले नाही तर आपण ऍक्शन घेत असतो. आणि जे सन्माननीय नगरसेवक असतात त्यांची ही महत्वाची जबाबदारी राहत असते. निवडणुकीच्या वेळी जे काही नॉमिनेशन मध्ये जी माहिती दिलेली असते त्यासोबतच जो आपला महानगरपालिका अधिनियम आहे त्यानुसार सुद्धा त्यांची ती जबाबदारी आहे. तर सन्माननीय नगरसेवकांबाबत यामध्ये नोटीस देऊनच कारवाई झाली. आणि माजी खासदार साहेबांनी जे काही आम्हाला आता कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा नोटीस दिली जाईल, त्या प्रकरणाची तथ्यता तपासली जाईल
आणि त्यामध्ये जी काही फॅक्ट असेल त्यानुसार सर्वांसाठी समान जी काय असेल ती कारवाई केली जाईल. मतीन पटेल बाबत तक्रार कधी आली होती म्हणजे त्याला नोटीस आपण 3 दिवस आधीच दिली आणि ही जी प्रकरण ती सांगितलं जात आहे सध्याची ही तर बरीच जुनी आहे. ही प्रकरणं आमच्या सहाय्यक आयुक्त म्हणजे झोन लेवलला तक्रारी आल्याचे कागदपत्र त्यांनी दाखवले. झोनल ऑफिसरकडचे काही रिपोर्ट दाखवले. ते काय अतिक्रमण विभागाच्या कार्यालयामध्ये किंवा अतिक्रमण विभागाकडून त्याच्यावरती काही रिमार्क आलेली काही दिसून आले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीने कारवाई केली जाईल. असं आहे की सत्ताधारी नगरसेवकाला वेगळा न्याय, एक वेगळ्या पक्षाच्या नगरसेवकाला वेगळा न्याय, असं का? कारण महिनाभर त्याला एखाद्याला नोटीस जात नाही सत्ताधारी नगरसेवकाला. छत्रपती जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे 125 सन्माननीय नगरसेवक आहेत, नगरसेवकांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन पत्र भरताना जी माहिती दिलेली असते ती माहिती लक्षात घेऊनच त्यांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी वैध अवैध ठरवली जाते. त्यानंतर जर काही तक्रारी आल्या तर त्या आपल्याला तपासून घ्याव्या लागतात. श्री मतीन पटेल यांच्या तक्रारींची जी काय आहे त्यामध्ये नोटीस देण्यात आली, त्यांना संधी देण्यात आली, त्यानंतर ही ऍक्शन घेण्यात आली. इतरही नगरसेवक असतील आणि सर्वांना ओपन आहे, तक्रार देणे सर्वांना ओपन आहे. तक्रार आल्यानंतर त्यामध्ये सत्यता तपासली जाईल, नोटीस देऊन म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल आणि सर्व नगरसेवकांबाबत जी या नगरसेवकांबाबत कारवाई झाली सर्व नगरसेवकांबाबत तक्रार आल्यानंतर वस्तुस्थिती तपासून योग्य ती नियमानुसार असेल ती कारवाई केली. मतीन पटेलची तक्रार कधी आली होती? एक मिनिट, मतीन पटेलची तक्रार कधी आली होती? ते आता मला चेक करावं लागेल. 1 आठवड्यापूर्वीच ते आलेले होते आणि त्यानंतर नोटीस आपण दिलेली. माजी खासदार म्हणत आहेत की न्यायालयाने देखील तुम्हाला महानगरपालिकेचे डॉक्युमेंट त्यांनी दिलेले, महानगरपालिकेने त्यांना नोटीस दिली होती की एवढ्या दिवसात काढून घ्या अन्यथा आम्ही पाडू. ती नोटीस महानगरपालिकेची तुम्हाला तुमची नोटीस त्यांनी दाखवली, मग ती कारवाई का नाही? काय म्हणताय? दुसरा महानगरपालिकेने जे नगरसेवक आहेत दुसरे त्यांची तक्रार केलेली आहे, त्यांची महानगरपालिकेने ते बांधकाम अवैध असल्याची नोटीस नाही, महानगरपालिकेने दुसऱ्या प्रकरणामध्ये नोटीस अजून दिलेली नाही. त्या प्रकरणामध्ये खालच्या झोन ऑफिसरचा रिपोर्ट आहे, पण तो काही अजून महानगरपालिकेच्या सेंट्रल विभागाने किंवा अतिक्रमण विभागाने त्यामध्ये एक आम्ही तपासणी करत असतो. हे मतीन पटेल यांच्या बाबतीत जी काही झाली कागदपत्र तपासणी झाली, त्यानंतर अतिक्रमण विभागाने नगररचनाचा अभिप्राय घेऊन मग नोटीस दिली आणि त्यांना संधी दिली. ती इतर नगरसेवकांबाबत ती प्रोसेस अजून झालेली नाही. त्यांची जी काही तक्रार आलेली होती तक्रारीवरचा रिपोर्ट जो झोन ऑफिसचा आलेला होता तो त्यांनी आज दाखवलेला आहे. त्याच्यावरती पण कारवाई केली जाईल. जी आमची प्रोसेस राहते की तक्रार आल्यानंतर नगररचनाकडून अभिप्राय क्या कहेंगे, ऐसा कुछ नहीं, रूटीन प्रोसीजर है, कार्रवाई हुई। मारेगांव में जो नगर सेवक का जो मकान और कार्यालय तोड़ा गया था इसमें आरोप भी ये लग रहा है कि जो सत्ताधारी पक्ष है उनके भी अवैध बांधकाम है शहर में। अभी उसके पुरावे मनपा आयुक्त को लाकर देने वाले हैं इम्तियाज जलील साहब, क्या कहेंगे आप? यानी बिल्कुल महाराष्ट्र महानगर पालिका कायदे में जहाँ अनधिकृत और अतिक्रमित होगा उसकी उन्होंने तकरार करना है, उसका प्रोसीजर है। उसका खुलासा मंगाएंगे, खुलासे के पेपर चेक करेंगे, पेपर चेक करके कानून के बाहर तो कोई जा ही नहीं सकता ना, कानून के दायरे में रह के ही वो काम करेंगे। नगर निगम चुनाव के समय जो है म्यूनिसिपल कॉरपोरेशन में सभी पार्षद जो भी प्रत्याशी खड़े थे उनके एक अनधिकृत काम की जो है बांधकाम की जो है एक लिस्ट प्रदर्शित की थी, तो उस रिगार्डिंग क्या करें? नहीं, मैंने वो लिस्ट देखी नहीं, जो सही हो, मैंने कभी लिस्ट देखी नहीं वो। पर हमको ये पता है कि चुनाव में कोई भी चुनाव लड़ने से पहले आपको जो शपथ पत्र देना पड़ता है उसमें आपको सब ये लिख के देना पड़ता है कि मैंने अतिक्रमण नहीं किया हुआ और मैं अनधिकृत नहीं है, मेरा घर अनधिकृत नहीं है, मेरे परिवार के लोगों का नहीं है, ये तुम्हारे को तो देना ही पड़ता ना। और उसमें अगर मतलब वो शपथ पत्र अगर हम लोग झूठ दे रहे हैं तो फिर तो एक्शन होगी। नहीं, ऐसा भी आरोप लग रहा है सर ये कार्रवाई एक तरफा हुई है। दो तरफा कार्रवाई कैसी होती है आप मुझे समझाइए। सत्ताधारी पार्टी के जो अतिक्रमण जो है उसकी लिस्ट महानगर पालिका के पास है। मैंने क्या बोला, ये मैंने देखा नहीं है,
किसी ने किसी चीज़ की अगर तकरार किया तो उसके ऊपर प्रशासन कार्रवाई करेगी ना, सब चेक करके करेगा कार्रवाई।